कुणाल कामराचं ह्याच्या अगोदर मी कसलाही शो बघितला नव्हता किंवा तशी काय ओळख पण नव्हती जी काय आपल्याला आपण जे बघतो ते टीव्हीवर. पण कालपासून मी जे त्याचं कंटेंट बघतोय तो आपल्या देशावर, गरोदर महिलांवर, बीफ खाण्यावर, अशा सगळ्या गोष्टींवर म्हणजे नको त्या गोष्टींवर हा विकृत माणूस हा बोलत असतो. मला असं वाटतं की ही जी कीड आपण पाळतोय ना महाराष्ट्रामध्ये, ह्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे. तुम्ही कॉमेडी करा ना, तुझ्या कॉमेडीला कोण इकडे भीक घालतोय, पण तू आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं. नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही. आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार. अहो त्याला देश सोडावं लागेल. ही काय साधी सोपी गोष्ट ना, आम्ही काय सोडणार नाही. अशा कुठल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. तर त्याचाच फंटर आहे तो. हे असे बीफ खाणारे, पार्ट्यांना प्रमोट करणारे हे असेच तर आदित्य ठाकरेला लागतात. त्याच्या पलीकडे आदित्य ठाकरेचे विचार काय, हे असे कुठल्याही गोष्टीवर प्रमोट करणारे. कंटेंट बनवायचा चांगला बनवा ना. संविधानाचा फोटो त्याने ट्विट केला 2 दिवस आता विधानसभेमध्ये संविधानावर चर्चा आहे, दुसरीकडे अशा पद्धतीने घटना घडते आणि तो संविधानाचा ही केस संविधानाप्रमाणे डिफॉमेशनची होते. ते त्याला मान्य आहे का? आणि त्याला आम्ही का उत्तर देऊ? त्यांनी पहिली माफी मागावी आणि त्याच्यावरती FIR जी काय त्याच्यावर केस होईल ते आम्ही आता पोलिसांकडे जे काय आम्ही मागणी करतो ती करतोय. अरे बाबा, तू आमच्या आस्थेवर हात घालणार तर आम्ही तुला सोडणार का? कोण आहेस तू? काय संबंध तुझा? आता तू तुझ्या चौकटीत राहून कॉमेडी कर ना, तुला कोण नाही म्हणतंय. पण तू आमच्या आस्थेवर हात टाकलायस, लक्षात ठेव. तुला काय सोडत नाही आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.